वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी भुजबळांना कोर्टात हजर करणार। कोर्टामध्ये भुजबळांना जामीन मिळणार का, सगळ्यांचं लक्ष। ईडीचं ऑफिस असलेल्या बॅलाड पियर परिसरात कडेकोट बंदोबस्त। मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून जमावबंदी लागू। कुठल्याही सुडाच्या भावनेनं चुकीची कारवाई या राज्य सरकारच्या वतीनं कधीच केली जाणार नाही, पण जिथे पुरावे आहेत आणि घोटाळे झाले आहेत त्यांना सोडलंही जाणार नाही। पुरावे असतील तर कारवाई होणारच, घोटाळेबाजांना सोडणार नाही, पण सूडबुद्धीनं कारवाई करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलं निवेदन। भुजबळ गृहमंत्री असताना बाळासाहेबांना अटक करण्यात आली, ते सूडबुद्धीचं राजकारण होतं, अतुल भातखळकर यांनी दिलं आरोपांना प्रत्युत्तर। विधानसभा कामकाजावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बहिष्कार। भुजबळांच्या अटकेच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याची होती मागणी। विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि शरद पवारांनी केली छगन भुजबळ यांची पाठराखण। भाजप खासदार आणि मुख्यमंत्र्यांचं भुजबळांविरोधातलं हे षडयंत्र असल्याचा केला आरोप।